केलेले आहेत, तर ते तुम्ही पाहून घ्या. आता हा आहे 6वा व्हिडिओ. तर आता हा शेवटचा व्हिडिओ आहे आणि यानंतर एक खूप अवघड शब्दांचा व्हिडिओ मी बनवणार आहे, जे मुलांना बनवणं खूप अवघड जातं. पण त्यालाही मी खूप सोपं करून दाखवणार आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. यानंतर मी तो बनवणार आहे. तर आता पहा, व्हिडिओ जरी मोठा असला तरी खूप उपयुक्त आहेत व्हिडिओ. खूप डीप माहिती दिलेली आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये. खूप डीप नॉलेज दिलेलं आहे. तर तुम्ही एकही व्हिडिओ स्किप करू नका. जरी तुम्हाला वेळ नसेल तर आज अर्धा पहा, मग उद्या अर्धा पहा, असं करून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्ही पूर्ण नॉलेज घ्या. जर तुम्हाला खरंच इंग्लिश शिकायची असेल तर पहा, नाहीतर पाहूही नका. तसं काही नाही. हे पहा, ग्ल पासून सुरू होणारे जोडशब्द आज आपण पाहणार आहोत. हे पहा, व्हिडिओ खूप मोठे होतात म्हणून तरी मी अगोदर लिहून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला फक्त समजावून सांगत आहे. तर समजावून सांगण्यात सुद्धा एवढा वेळ लागतो. हे पहा, ग्लॅड आहे. ग्लॅड म्हणजे वरती अनुस्वार नाहीये, फक्त ग्लॅड आहे. तर पहा, ग्लॅडचे आपण इथे फोड करून घेतलेले. हे ग्लची आपण इथे फोड करून घेतली आहे. म्हणजे कसं, यामध्ये कोणते स्वर लपलेले आहेत ते स्वर इथे वेगळे केलेले आहेत. हे पहा, ग्ल इथं वेगळं केलेलं आहे. ह्या ग्ल मध्ये काय लपलेलं आहे? ग्लॅड. ग्लॅड म्हणते वेळेस ऍ लपलेला आहे यामध्ये. हे पहा, ऍचा उच्चार होतो की नाही पहा. ग्लॅड म्हणते वेळेस ऍचा उच्चार होत आहे ना मध्ये. हे पहा, ऍड ग्लॅड. मग हे ग्ल वेगळं केलेलं आहे, त्यामध्ये ऍ लपलेलं हे इथं घेतलेलं आहे आणि हे ड जे आहे ते इथे घेतलेलं आहे. अशा प्रकारे ह्या शब्दाची इथे फोड करून आपण घेतलेली आहे. आता हे पहा, ग्ल साठी काय आलं? GL. आता तुम्ही म्हणाल ग्ल साठी GL कसं काय? हे पहा, ग साठी काय येतं? हे पहा, ग साठी येतं G आणि ल साठी येतं L. म्हणजे ह्या दोन्हीसाठी आलं, इथं जोडून आलेलं आहे GL. आणि ऍ साठी काय येते? अ येते. ऍ साठी काय येते? अ साठी येते ए. ऍ साठी पण एच येते. अशा प्रकारे उच्चार म्हणजे स्वरांसाठी काय काय येते त्याचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता. आता हे पहा, डी साठी काय येते? डी साठी येते ड. हे पहा, इथे ड कुठे आहे? हे पहा, डी साठी येते ड. म्हणजे ह्या डी साठी आलं ड. तर आता ग्ल साठी GL, ऍ साठी ए आणि ड साठी ड. तर GLAD ग्लॅड. हे पहा, GLAD ग्लॅडची स्पेलिंग अशा प्रकारे बनलेली आहे. हे पहा, ग्लाईड आपण याची इथे फोड मारून घेतलेली आहे. ग्ल इथे घेतलेला आहे, यामध्ये आ लपलेला. ग्लाईड आचा उच्चार होता येतो. आ इथे घेतलेले, हे ई इथे घेतलेलं आहे आणि हे ड इथे घेतलेलं आहे. हे ग्ल साठी GL घेतलं, आ साठी काहीच नाही. आ आणि ई साठी आय येते. कधी कधी दोन स्वरांसाठी एकच अक्षर येते. हे पहा, आय आणि ई साठी आयच आलेले आहे आणि ड साठी डी. अशा प्रकारे ग्लाईडची स्पेलिंग बनते GLID ग्लाईड. हे पहा, ग्लो म्हणते वेळेस ओचा उच्चार यामध्ये लपलेला आहे. हे पहा, हे ग्लो इथे घेतलेला आहे, यामध्ये लपलेला ओ इथे घेतलेला आहे. ओ इथे घेतले म्हणून हा काना इथला आणि हा वरती एक मात्रा हा निघून गेला. इथे फक्त ग्लच राहिलं आणि हे या काने आणि ह्या मात्र्यासाठी हा इथे ओ घेतलेला आहे. म्हणजे ह्या काना मात्र्यासाठीच त्याचा उच्चार ओ असा होत होता. ह्या मात्रा आणि कान्यामुळेच ह्याचा शेवटी ओ उच्चार होतो. ओ. इथे जर काना आणि मात्रा नसतं तर ह्याचा उच्चार काय होईल? फक्त ग्ल होईल. म्हणून ह्या काना आणि मात्र्यामुळे याचा शेवटी उच्चार ओ होतो. तो ओ इथे घेतलेला आहे, ग्ल इथे घेतलेला आहे. तर ग्ल साठी GL, ओ साठी ओ. आणि तुम्ही म्हणाल आता हे डब्ल्यू कुठून आलं? डब्ल्यू हे यामध्ये सायलेंट आहे. काही वर्ड इंग्लिशमध्ये सायलेंट असतात. सायलेंट वर्ड ते घेतलेले आहे. इथे हा सायलेंट आहे. GLOW ग्लोची स्पेलिंग झाली GLOW ग्लो. आता हे पहा, प्लॅन म्हणते वेळेस यामध्ये ऍ लपलेला आहे. प्लॅन. हे पहा, तर हे प्ल इथं घेतलं, यामध्ये लपलेलं ऍ इथं घेतलं म्हणून यावरती जो चंद्र होता हा इथं निघून गेला. हा चंद्र ऍ वरती गेला आणि हे न इथे घेतलं. तर प्ल साठी PL, ऍ साठी ए आणि न साठी एन. तर प्लॅनची स्पेलिंग तयार झालेली ह्या प्लॅनची PLAIN प्लॅन. आता हे पहा, प्लेट म्हणते वेळेस एचा उच्चार यामध्ये दडलेला आहे. एडक्याचा उच्चार यामध्ये लपलेला आहे. प्ल इथे घेतलेला आहे
ह्या वरती मात्र्यासाठी ए एडक्याचा येतो. हा ए एडक्याचा घेतलेला आहे म्हणून इथला मात्रा निघून गेला. हे प्ल इथं घेतलं, यामध्ये लपलेलं ए हे इथं घेतलेलं आहे आणि हे टी इथं घेतलेलं आहे. तर प्लस साठी पीएल आलं. ए एडक्यासाठी पहा काय येतं, ए एडक्यासाठी ई येते. हे पहा इथे हे ई दीर्घ ई लिहिलेलं आहे इथं, पण इथे स्मॉल ई लिहिलेलं आहे. तर ए एडक्यासाठी काय येते, ई येते आणि ट साठी काय येते, टी येते. हे पहा ट साठी काय येते, हे पहा ट साठी टी येते. म्हणजे प्लेटची स्पेलिंग तयार होते PLET प्लेट, PLET प्लेटची स्पेलिंग अशा प्रकारे तयार होते. आता हे पहा प्लग, प्लग म्हणते वेळेस यामध्ये अ लपलेला आहे. प्लग, प्लग मध्ये प्ल म्हणते वेळेस ह्या प्ल मध्ये अ लपलेला आहे. तो आय अ इथे घेतलेला आहे, हा ग इथे घेतलेला आहे आणि हे प्ल इथे घेतलेलं आहे. तर प्ल साठी PL, अ साठी यू येते. आता हे पहा तुम्ही म्हणाल अ साठी ए येते, तर अ साठी कधी ए येते, कधी यू येते, कधी कधी आय पण येते, कधी कधी ए आय पण येते. अशा प्रकारे अ साठी वेगवेगळे स्वर येतात वेगवेगळे. तर ते इथे यू आलेला आहे अ साठी, म्हणून प्लस साठी PL, अ साठी यू आणि ग साठी जी. तर प्लगची स्पेलिंग झालेली आहे PLUG प्लग. ह्या प्लगची स्पेलिंग PLUG प्लग इथे झालेली आहे. आता हे पहा प्लस, प्लस, प्लस म्हणते वेळेस काय होतो, प्लस, प्ल मध्ये अ लपलेला आहे म्हणून हे प्ल इथे घेतला, यामध्ये अ लपलेला हा इथे घेतला आणि हे स इथे घेतले. तर प्लस, प्ल, प्लसची अशा प्रकारे फोड झालेली आहे. तर प्ल साठी PL, अ साठी यू आलेला आहे परत इथे आणि स साठी एस. तर प्लसची स्पेलिंग म्हणते PLUS प्लस. अशा प्रकारे आता हे पहा प्लेट, प्लेट म्हणते वेळेस यामध्ये ए लपलेला आहे. प्लेट, प्लेट म्हणून हे प्ल इथे घेतलं, यामध्ये लपलेला प्ले एचा उच्चार हा इथे घेतला. ए म्हणजे वरती जो मात्रा होता त्यासाठी ए येत होता उच्चार, म्हणून हा वरती मात्रा इथे निघून गेला आणि त्यासाठी इथे ए एडकेच आलेला आहे आणि टी ह्या ट इथे घेतलेला आहे. तर प्लस साठी PL, ए साठी ए आणि ट साठी टी. इथे ट साठी काय आलेला आहे, टी. तर प्लेटची स्पेलिंग म्हणते PLAT. अशा प्रकारे. तर पहा परत प्लॅन्ट, प्लॅन्ट म्हणते वेळेस प्लॅन्ट ह्या प्ल मध्ये ऍ लपलेला आहे म्हणून हा प्ल इथे वेगळा घेतला, यामध्ये ऍ लपलेला हा इथे ऍ घेतला, यावरतीचा चंद्र ह्या ऍ वर गेला आणि हे न आणि हे ट इथे वेगळं घेतलेलं आहे. न वेगळं करू शकतो आपण, ट वेगळं करू शकतो, पण करण्याची गरज नाही, आपल्याला समजतं नाही इथं. त्यामुळे प्लस साठी PL, ऍ साठी ए आणि ह्या न आणि ट साठी एन आणि ट, या न साठी एन आणि ह्या टी साठी ट साठी टी. अशा प्रकारे. तर हे मधले प्लस काढून टाकायचं. प्लॅन्टची स्पेलिंग म्हणते PLANT प्लॅन्ट. अशा प्रकारे. तर पहा प्लम, प्लम. आता ह्या प्लमची फोड करून घेऊ आपण. इथे प्लम म्हणते वेळेस या प्लम मध्ये अ लपलेला आहे, तो प्ल इथे वेगळा केला, यामध्ये अ लपलेला इथे वेगळा केला आणि हे म इथे वेगळा केला. तर प्लम, प्ल साठी PL, अ साठी यू आणि म साठी एम. अशा प्रकारे प्लम, प्लमची स्पेलिंग म्हणते PLUM प्लम. प्लेन, प्लेन म्हणते वेळेस यामध्ये ए एडक्याचा लपलेला आहे. पहा एचा उच्चार होतो की नाही, प्लेन, प्लेन, प्लेन. एचा उच्चार होत आहे ना यामध्ये, आपण प्लेन म्हणते वेळेस. तर हे प्ल इथे वेगळा केलेला आहे, यामध्ये लपलेला ए एडक्याचा हा इथे वेगळा केलेला आहे, म्हणून हा मात्रावरचा इथला निघून गेलेला आहे. हा या मात्र्यासाठीच ए एडक्याचा आलेला आहे. तर हे एडक्याचं इथे आणि हे नळाचं इथे घेतलेलं आहे. तर ह्या प्लस साठी PL, ए साठी इथे आता ई नाही आलेला आहे, तर ए आय आलेला आहे. ए एडक्यासाठी ए आय आलेला आहे आणि न साठी एन आलेला आहे. अशा प्रकारे प्लेनची स्पेलिंग PLAIN प्लेन होते. तर पहा प्ले, प्ले म्हणजे काय, आपण खेळतोच ना प्ले, त्या खेळाला प्ले म्हणतात इंग्लिशमध्ये. हे पहा प्ले, प्ले मध्ये ए लपलेला आहे म्हणून प्ल वेगळा आणि यामध्ये लपलेला ए वेगळा. तर प्लस साठी PL, ए साठी ए आणि हा वाय. आता तुम्ही म्हणाल वाय कुठे आहे, वाय तर इथे वायचं काही संबंध नाही, तर वाय हे यामध्ये सायलेंट आहे. इंग्लिशमध्ये काही काही जे वर्ड्स आहेत ते एखादे सायलेंट असतात वर्ड, सॉरी लेटर, लेटर काय असतात यामध्ये इंग्लिशमध्ये सायलेंट असतात. म्हणून प्लेची स्पेलिंग झाली PLAY प्ले, PLAY प्ले. प्लेची स्पेलिंग बनते PLAY प्ले. आता इथे पहा आपण स्ल पासूनचे जोड शब्द घेणार आहोत. काय, स्ल पासून सुरू होणारे जोड शब्द आपण इथे घेणार आहोत. स्ल, हे स्ल म्हणजे सुरुवात अक्षरांची कुठून होते, स्ल पासून. हे पहा स्लो, स्लो,
स्लो ओ म्हणते वेळेस यामध्ये काय लपलेलं आहे, ओ लपलेला आहे. मग ह्या स्लोची आपण फोड करून घेतलेली आहे इथे. ह्या स्लो या अक्षराची काय आपण केली इथे फोड केलेली आहे. म्हणजे यामध्ये व्यंजन आणि अक्षर आणि व्यंजनाचा मिळून एक शब्द तयार होतो. तर ते शब्दाची आपण फोड करणार आहोत. अक्षर आणि व्यंजन वेगवेगळे करणार आहोत. तर यामध्ये अक्षर आहे स्ल, हे स्ल इथे घेतलेलं आहे. आणि यामध्ये जे व्यंजन लपलेलं आहे ओ, म्हणजे काय स्वर लपलेला आहे ओ. व्यंजन आणि स्वर इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला आपण, इंग्लिशमध्ये त्याला आपण कॉन्सनंट आणि वॉवेल्स म्हणतो. तर यामध्ये कॉन्सनंट आहे स्ल आणि वॉवेल्स आहे ओ. तर यामध्ये स्वर आहे स्ल आणि व्यंजन आहे, व्यंजन आहे स्ल आणि स्वर आहे ओ. यामध्ये स्वर लपलेला आहे ओ हा वेगळा केला आणि हे व्यंजन आहे स्ल हा वेगळा केला. तर स्ल साठी घेतलेला आहे आपण इथे एसएल. स्ल साठी येतो एसएल. हे पहा, स साठी काय येते, स साठी एस येते आणि ल साठी काय येते, ल साठी येते एल. म्हणून स्ल साठी एस एल. आणि ओ साठी काय येतो, हे पहा, ओ साठी काय येते, ओ साठी ओच येते. अशा प्रकारे ओ साठी इथे ओ घेतलेले आहे. हे पण तुम्ही मुलांना पाठ करून घ्या मुलांकडून. अ साठी काय येते ए, आ साठी ए. म्हणजे आता यामध्ये जे स्वर लपलेले आहेत स्ल मध्ये, हे पहा याच्यामध्ये स्लॅमध्ये काय लपलेलं आहे, ऍ लपलेलं आहे. मग ऍ साठी काय येते, ए येते. अशा प्रकारे हे काय आहे, हे स्वर कुठे बसतात, हे स्वर आहेत. हे स्वरांचं इंग्लिशमधून हे होतं. आ साठी डबल ए, ई साठी आय, दीर्घ ई साठी डबल ई, ऊ साठी यू, ऊ साठी डबल ओ, ए साठी ई, आय साठी ए आय, ओ साठी ओ, आव साठी ए यू, अम साठी ए एन किंवा ए एम, आ साठी ए एच के किंवा ए एच किंवा ए एच. अशा प्रकारे हे स्वर असे हे तुम्ही मुलांकडून पाठ करून घ्या. यामुळे ही ककाकिकी तयार करता येते किंवा असे शब्द पण तयार करता येतात. याचा इथे खूप उपयोग होतो आणि यांचा पण इथे खूप उपयोग होतो. हे तुम्ही मुलांकडून हे दोन चार्ट तुम्ही मुलांकडून पाठ करून घ्या. मी याचे शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत अशा चार्टचे, तर तेही तुम्ही मुलांकडून करून घेऊ शकता. माझ्या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलमध्ये, ते तुम्ही मुलांकडून करून घेऊ शकता. चला आपण आता इकडे पाहू. स्लॅबची स्पेलिंग कशी बनते पहा. आपण इथे स्लॅबची फोड केलेली आहे. स्लॅब म्हणते वेळेस ह्या स्लॅबमध्ये ऍ लपलेला आहे. हे स्ल इथे घेतलेलं आहे, यामध्ये लपलेला ऍ इथे घेतलेला आहे आणि प इथे वेगळं केलेलं आहे. स्ल साठी एस एल, ऍ साठी ए आणि पी साठी प. अशा प्रकारे स्लॅबची स्पेलिंग बनते SLAP स्लॅब. इथे मी लिहिलेली नाही स्पेलिंग, तर इथे आपण लिहून घेऊ SLAP स्लॅब. अशा प्रकारे स्लॅबची स्पेलिंग बनते. आता हे पहा स्लॅम, ह्या स्लॅम या जोड शब्दाची आपण इथे फोड करून घ्यायची आहे. स्लॅम म्हणते वेळेस यामध्ये काय लपलेलं आहे, ऍ लपलेला आहे. मग हे स्ल इथं वेगळं केलं, यामध्ये ऍ लपलेला हा ऍ इथे घेतला आणि हे म इथे म वेगळं घेतलेलं आहे. यांची आपण इथे फोड केलेली आहे अशा प्रकारे. तर आता स्ल साठी आलेला आहे एसएल, ऍ साठी आलेला आहे ए आणि म साठी आलेला आहे एम. हे पहा म साठी काय येते, हे पहा म साठी येते एम. हे म इथे घेतलेलं आहे. तर यामधलं आता हे प्लस काढून घ्यायचं आणि मग हे जोडून घ्यायचं. SLAM. हे पहा SLAM स्लॅमची स्पेलिंग बनलेली आहे. SLAM स्लॅम. हे पहा आता स्लीपची स्पेलिंग बघू आपण कशी बनते ती. आपण ही स्पेलिंग कसे बनतात जोड शब्द ते पाहत आहोत. तर आपण ह्या मराठी शब्दाचे इथे आपण आधी फोड करून घेत आहोत मराठी शब्दाची. तर पहा स्लीप म्हणते वेळेस यामध्ये काय लपलेलं आहे, ई लपलेला आहे. ईचा उच्चार लपलेला आहे. हे पहा स्लीप म्हणते वेळेस ईचा उच्चार लपलेला आहे यामध्ये. मग हे स्ल इथे वेगळं केलेलं आहे आपण. यामध्ये ई लपलेला स्लीप, हे जे ई लपलेला होता तो हा ई इथे वेगळा केलेला आहे. ईचा उच्चार इथे लपलेला आहे यामध्ये. हे काय आहे, स्वर आहे. हे स्वर यामध्ये लपलेले इथे आपण वेगळं केलेलं आहे आणि हे प हे इथे वेगळं केलेलं आहे. तर आता हे पहा स्ल साठी आपण घेतलेलं आहे SL, ई साठी आलेला आहे आय. हे पहा रस्व ई साठी काय आले येतं, आय येतं. आय. हे पहा इकडे पहा रस्व ई साठी काय येते, आय येतं. म्हणून इथे हे ई साठी आय घेतलेला आहे. आणि पी साठी काय येतो, हे पहा पी साठी काय येते, पी साठी प येते. म्हणून इथे पी साठी प घेतलेला आहे. तर आपण आता हे यातलं प्लस काढून घेऊ आणि हे अक्षर जोडून घेऊ. हे आता पहा हे अक्षर आपण इथे
जोडून घेतलेले आहेत. हे तर काय झालंय, स्लीपची स्पेलिंग काय बनते, SLIP स्लीप. अशा प्रकारे स्लीपची स्पेलिंग बनते. आता हे पहा स्ले, आता हे पहा स्ले, स्ले म्हणजे काय, हे स्ले, स्ले काय, स्ल वेगळं केलेलं आहे आपण. यात स्ले मध्ये काय लपलेलं आहे, स्ले म्हणते वेळेस स्ले, ए लपलेला आहे, ए एडक्याचा, म्हणून हे स्ल इथे वेगळं केलं. यामध्ये लपलेला ए एडक्याचा इथे वेगळा केलेला आहे. तर स्ल साठी काय आलेलं आहे, SL, आणि ए एडक्यासाठी आलेला आहे ए. आता तुम्ही म्हणाल हे वाय कुठून आला, तर हा वाय आहे इथे सायलेंट. या अक्षरामध्ये, या शब्दामध्ये वाय काय आहे, सायलेंट आहे. वाय हे अक्षर काय आहे, सायलेंट आहे. म्हणजे या वर्डमध्ये वाय हे लेटर काय आहे, सायलेंट आहे. तर हे मधलं प्लस काढून घेतलं आपण, SLAY हे इथे जोडून घेतलं, SLAY. तर स्लेची स्पेलिंग बनते SLAY स्ले. अशा प्रकारे हे पाहता स्लीप, स्लीप म्हणते वेळेस ईचा उच्चार होत आहे, स्लीप, स्लीप म्हणते वेळेस काय, ईचा उच्चार होत आहे. सॉरी, थोडं सर्दी झाल्यामुळं तुम्हाला डिस्टर्ब होत असेल मध्ये मध्ये. हे पहा स्लीप, स्लीप म्हणते वेळेस यामध्ये ईचा उच्चार होत आहे, दीर्घ ईचा उच्चार होत आहे. याला पण दुसरी वेलांटी आहे म्हणून इथे दीर्घ ई आला. हे स्ल इथं घेतलं, यात लपलेलं दीर्घ ई इथं घेतलं, आणि हे प इथं घेतलं. तर अशा प्रकारे स्ल साठी हे पहा, स साठी काय येतं, यस येतं, आणि ल साठी काय येतं, हे पहा ल साठी यल, म्हणून स साठी यस, ल साठी यल. अशा प्रकारे स्ल साठी SL, आणि दीर्घ ई साठी डबल ई, दीर्घ ई साठी काय आला, डबल ई, आणि प साठी पी. मग यामधलं प्लस काढून घेतलं आणि हे अक्षर जोडून घेतले. तर हे लेटर्स आपण इथे जोडून घेतले, SLEEP स्लीप. हे पहा स्लीपची, या स्लीपची स्पेलिंग इथे काय बनली, SLEEP स्लीप. अशा प्रकारे स्लीपची स्पेलिंग बनते. आता हे पहा स्लाईट, स्लाईट, स्लाईट. हे पहा आपण याची इथे फोड करून घेऊ. आता हे फोड का करून घेतात, कारण फोड केल्यानंतर आपल्याला समजतं की कोणते कोणते स्वर यामध्ये आहेत, कोणते कोणते व्यंजन आहेत. मग कोणत्या व्यंजनासाठी काय घ्यायचं, कोणत्या स्वरासाठी काय घ्यायचं, कसं अक्षर बनतं, कसे शब्द बनतात, हे यातनं आपल्याला कळतं फोड करून घेतल्यामुळे. म्हणून इथे स्लाईडची आपण फोड केलेली आहे. हे पहा स्लाईट, ह्या स्लाईट म्हणते वेळेस ह्यामध्ये आ लपलेला आहे, तो आ इथे वेगळा केला. हे स्ल इथे घेतलेला आहे, यामध्ये लपलेला आ इथे घेतलेला आहे, हे ई इथे घेतलेला आहे, आणि हे ट इथे घेतलेला आहे. तर स्ल साठी SL, आ साठी आय, आ आणि ई साठी दोन्हीसाठी काय घेतलेला आहे, आय, आणि ट साठी GST येतो. अशा प्रकारे स्लाईडची स्पेलिंग बनते SLIGST स्लाईड. तर आता पहा, हे तुम्ही मुलांकडून करून घ्यायचं. आता हे पहा कसं बनतं. क ला पहिली वेलांटी की, म्हणजे यामध्ये काय, की मध्ये रस्व स्वर, रस्व ई दडलेला आहे, म्हणून हे रस्व ई इथे घेतलं, क प्लस रस्व ई. म्हणजे मग क साठी घेतलं के, आणि रस्व ई साठी घेतलं, हे पहा रस्व ई साठी आय घेतलं, म्हणून KI झालं. यामध्ये दीर्घ ई लपला, की, की, की मध्ये दीर्घ ई लपला, म्हणून क प्लस दीर्घ ई. तर दीर्घ ई साठी काय येते, डबल ए, म्हणून क साठी के येते, आणि ई साठी डबल ई येते. दीर्घ ई साठी काय येते, डबल ई, म्हणून KEE. ह्या की साठी झालेला आहे KEE. कू, कू मध्ये रस्व ऊ दडलेला आहे, रस्व ऊ, म्हणून काय के प्लस हे पहा ऊ, हे रस्व ऊ साठी यू घेतलेला आहे, म्हणून क ला पहिल्या उकारासाठी काय झालं, KU झालं. तर क ला दुसऱ्या उकारासाठी काय, यामध्ये दीर्घ ऊ दडलेला आहे, क मध्ये कू, कू म्हणते वेळेस ऊचा उच्चार होतो. ते क वेगळं केलं आणि हे ऊ वेगळं केलं. क साठी येते के, आणि हे दीर्घ ऊ साठी येते डबल ओ. अशा प्रकारे KOO, कूची स्पेलिंग बनते KOO. तर हे यांचा उपयोग इथे होतो, आणि ह्या दोन्हींचा उपयोग इकडे होतो, आणि याचा पण उपयोग इकडे होतो. हे पहा, झला JH, जला J, छला CH, चला CH, घला काय GH, गला G, खला KH, कला K. अशा प्रकारे ट ला टी, ठ ला TH, ड ला D, ढ ला DH, न ला N. अशा प्रकारे यांचा उपयोग
इकडे होतो, तर तुम्ही हेही मुलांकडनं पाठ करून घ्या, हाही चार्ट मुलांकडनं पाठ करून घ्या आणि हे माझे पूर्ण व्हिडिओ त्यांना दाखवा. वेळ जरी लागला तरी 2 भागांमध्ये 2 पार्टमध्ये विभागून हे व्हिडिओ तुम्ही त्यांच्याकडनं करून घ्या. तर ते स्पेलिंग मिस्टेक कधीही करणार नाहीत. हे माझे जर व्हिडिओ ते पाहिले मुलांनी तर ते स्पेलिंग मिस्टेक कधीही करणार नाहीत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.